नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कपाट दुरुस्त करण्यासाठी माणूस बोलवलेला असतो. ईश्वर काका त्याला बेडरूम मधून बाहेर घेऊन येतात आणि अशोक मामांना म्हणतात, अरे अशोक, हा काय म्हणतोय की आता कपाट नवीन बनवून घ्यावं लागेल. अशोक मामा म्हणतात की का नवीन कशाला बनवायचं, आहेच तो दरवाजा बसून नाही चालणार का? तर तो कपाट दुरुस्त करणारा माणूस म्हणतो, अहो खराब झाले ते कपाट. अशोक मामा म्हणतात की काही खराब झालेलं नाहीये, तोच दरवाजा बसवायचा. तर तो कपाट दुरुस्त करणारा माणूस म्हणतो की नाही जमणार. अशोक मामा पण मोठ्या तोरातच म्हणतात की ठीक आहे, मग आम्हाला दरवाजाच नाही बसवायचा कपाटाला. इरा म्हणते, म्हणजे आमचे कपडे ओपनच राहणार का? तर संयमी म्हणते, आणि आमचे कपडे खराब झाले तर कोण जबाबदारी घेणार? अशोक मामा डोळे मिचकूनच त्या पोरांना म्हणतात की तुम्हाला पण ह्याच्या समोरच बोलायचं होतं का? एकतर हा आपल्याकडून जास्त पैसे काढायला बघतोय. तो कपाट दुरुस्त करणारा माणूस म्हणतो की एक काम करा, तुम्ही ना दुसरंच कोणाला तरी बोलवून घ्या. तर ईश्वर काका त्याला म्हणतात, नाही नाही रे, तू म्हणतोयस ना तसं कर, नवीन कपाट बसव वाटलेस तर. अशोक मामा ईश्वर काकांना जरा बाजूला घेऊन बोलतात, म्हणतात की काय रे, किती खर्च सांगितलाय त्यांनी साधारण नवीन कपाटासाठी? ईश्वर काका म्हणतात की 30,000. अशोक मामा मोठ्याने स्वतः, काय 30,000? त्यानंतर पुढे भैरवी ही तिच्या वडिलांना फोन लावते आणि म्हणते की बाबा, मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याचा विचार केलात का? तिचे बाबा म्हणतात की हे बघ भैरवी, आम्हाला माहितीये की तुझं आणि अशोकरावांचं भांडण आहे. त्या भांडणामध्ये तू आम्हाला ओढू नकोस. मला त्यांच्यासोबत वैर पत्करायचं नाहीये. भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते की खड्ड्यात गेले ते अशोकराव. तुम्हाला त्यांच्या मनाचं एवढं वाटतं का? अहो, त्यापेक्षा तुम्ही मुलांच्या मनाचा जरा विचार करा ना. तुम्हाला माहितीये का बाबा, आता सैमीचा फोन येऊन गेला, ती प्रचंड अपसेट आहे. अहो, तुमच्या अशोकरावांना काही झेपत नाहीये, त्यांना काही करता येत नाहीये. तर तिचे बाबा म्हणतात, अगं अचानक अशी 3 मुलांची जबाबदारी पडल्यावरती त्यांना सांभाळणं एवढं काही सोपं काम नाहीये. भैरवी म्हणते, मग नका ना सांभाळू, कोणी सांगितलंय सांभाळायला? अहो बाबा, संयमीची तिथं घुसमट होतीये. आई बाबा गेल्यानंतर त्या मुलीला साधं रडायला सुद्धा वेळ मिळाला नाहीये. मग तिच्या जवळ आता जवळची व्यक्ती नको का? आणि ती मीच आहे बाबा. पण आता मी माझ्या कामात अडकले, त्याच्यामुळे मी तिच्याजवळ जाऊ शकत नाहीये. तर तिचे वडील म्हणतात, मग तू सांग मला, तर काय करायला पाहिजे ना आता? तर भैरवी म्हणते की काही करू नका, मी फक्त एवढंच तुम्हाला म्हणते की आता तुम्ही मुंबईला जा आणि त्या अशोकरावांना सांगा की तुम्ही मुलं सांभाळणार आहात म्हणून. आता आपण जबाबदारी घेतोय असं तुम्ही त्यांना सांगा. तर तिचे वडील म्हणतात की हे बघ भैरवी, मी तुला फक्त एवढंच सांगतोय की मी आता मुंबईला जाईन, पण ह्या तुमच्या अशोकरावांच्या आणि तुझ्या चढाओढीमध्ये मुलं भरडली जाणार नाही ना, याच्याकडे लक्ष द्या. भैरवी म्हणते की ही चढाओढ नाहीये बाबा, निदान माझ्याकडून तरी नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या माणसाची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कुवत नाहीये मुलांना सांभाळायची ना, त्यांच्या हातात मुलं सांभाळायला देऊ नयेत, बाकी काही नाही. तर तिचे वडील म्हणतात की ठीक आहे, आम्ही जातो मुंबईला. दुसऱ्या दिवशी सकाळी फुलराणी ही घरी येते. अशोक मामा दरवाजा उघडतात आणि तिला बोलणार तेवढ्यात फुलराणी म्हणते की मला बोलण्याआधी नाही तुमचं लाईट बिल वाचा. अशोक मामा ते बिल वाचतात आणि त्यांना धक्काच बसतो. फुलराणी म्हणते, काय झालं एवढे डोळे पांढरे करायला? अशोक मामा म्हणतात की ही बिल पाहून माझी बोलतीच बंद झाली. एवढं कुठं बिल असतं का? चोर काय आपली वीज चोरतात का? फुलराणी म्हणते की चोर कशाला तुमची वीज चोरतील? अहो, ते पण तुम्हाला घाबरतात. आणि एक मिनिट, हे एवढं लक्षात ठेवा हा, आता हे बिल जास्त आलेलं आहे ना, त्याचं खापर माझ्यावर किंवा मुलांवरती फोडू नका. नाहीतर म्हणा की पुराणी तू एकच्या वेळी 2 वेळा बटन दाबले, पुराणी तू एकच्या वेळेस 2 वेळा मिक्सर चालवली, पुराणी तू सारखाच फ्रीज उघडला. नाहीतर त्या पोरांवरती तुम्ही ओरडाल की तुम्ही अभ्यास करण्यासाठी एवढी वीज वापरता. आमच्या काळी आम्ही कंदील वापरायचो. आता काय तुम्ही पोरांना अभ्यास करण्यासाठी कंदील आणून देणार आहेत का? अशोक मामा म्हणतात, त्याचा काही उपयोग नाही. अजून शाळा कुठे सुरू झालीये? फुलराणी म्हणते, हो ना, शाळा सुरू झाली ना की मुलं अशी काल झालेल्यासारखा उद्योग करणार नाहीत. कंटाळतात तो पोरं घरात बसून बसून. अशोक मामा म्हणतात, हा ते दिसतच आहे मला. पण आता एवढी 4 माणसं, 4.5 माणसं घरात म्हटल्यावरती वीजचा वापर जास्त होणारच ना. या बाबतीत अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हणून चालणार नाही. आता अंथरूणच मोठं करावं लागेल. मला आता नोकरी करावीच लागेल. मला त्यासाठी पैसे कमवावेच लागतील. फुलराणी ही आश्चर्याने अशोक मामाकडे पाहते आणि म्हणते, अगं बाई, आज काय सूर्य हा पश्चिमेकडून उगवला की काय? एरवी मी एक शब्द जरी बोलले तरी तुम्ही माझ्यावरती सारखे ओरडत असता, आणि आज तुम्ही मामा माझ्यासोबत 2 चांगल्या गोष्टी बोलतायत. अशोक मामा तिच्याकडे डोळे वटरूनच म्हणतात की मला मामा म्हणायचं नाही. फुलराणी म्हणते की कसं आहे, माझ्या शब्दांना ना माझीच नजर लागते बघा, त्याच्यामुळेच मी 2 शब्द काही चांगले बोलले की तुम्ही तिकडून माझ्यावरती ओरडतातच. अशोक मामा म्हणतात, चल जा आता त्या ईशानला आमलेट करून दे. फुलराणी म्हणते की घरामध्ये अंडी राहिलेली नाहीयेत. अशोक मामा म्हणतात की ती मोठी गेली आणायला. फुलराणी म्हणते, तिला मोठी म्हणू नका, तिचं नाव संयमी, परत ती नाही तरी बहु ओरडत असते तुमच्यावरती. अशोक मामा म्हणतात, चल चल, तू नको मला सांगू, जा तुझं काम कर. त्यानंतर इकडे संयमी ही अंडी आणायला चाललेली असते. समोरून रियांश येतो. संयमी त्याला म्हणते की हाय, पण रियांश तिच्याशी न बोलताच पुढे निघून जातो. संयमी परत त्याला आवाज देते की रियांश, सॉरी ना यार. तर रियांश सुद्धा तिला सॉरी म्हणतो. संयमी म्हणते की तू कशाला सॉरी म्हणतोयस? रियांश म्हणतो की अगं, मी तुझ्यावरती जास्त ओरडून बोललो ना.
सई म्हणते की नाही नाही नाही, इट्स ऍब्सोल्युटली व्हॅलिड. कसं आहे ना की तू माझं नाव एवढं रेकमेंड केलं आणि मी मात्र डिश केलं. रियांश तिला म्हणतो की तुला ना माझा मेन प्रॉब्लेमच कळाला नाहीये. सई म्हणते की काय प्रॉब्लेम? रियांश म्हणतो की मला हा प्रॉब्लेम नाहीये की मी माझा शब्द कोणाला तरी दिला आणि तो पाळला नाही. मी काही कोणी प्रेसिडेंट नाहीये. पण मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू तुझा प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करत नाहीये. तर सय्यमी म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाहीये. ईशान म्हणतो ठीक आहे कूल असं म्हणत तो पुढे निघून जातो. परत थांबतो आणि मागे येतो आणि तिला म्हणतो की हे बघ, तुझा जर काही पर्सनल प्रॉब्लेम असेल ना तर मी अजिबात इंटरफेअर करणार नाही. पण तू जर तुझा काही प्रॉब्लेम आहे तो जर सांगितलाच नाही, शेअर केलाच नाही, तर त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं मे बी मी तुला हेल्प करू शकतो. सय्यमी म्हणते फाईन, मी सांगते तुला काय प्रॉब्लेम आहे, चल बसून बोलूया. असं म्हणत हे दोघ जण बसतात. सय्यमी म्हणते की त्यांना नाही आवडणार मी जॉब केलेलं. रियांश म्हणतो ते म्हणजे? त्याला क्लिक होतं की ते म्हणजे तिचे आजोबा. तो म्हणतो की ओ म्हणजे तुझे आजोबा, गॉट इट, ते म्हणजे तुझे आजोबा. सय्यमी म्हणते की हो ना. तर रियांश म्हणतो तू या गोष्टीचा आधी विचार केला नव्हता का? सय्यमी म्हणते की केला होता ना. तुला आठवतं का ते जॉब करणार होते? रियांश म्हणतो हो मला आजोबांनी सांगितलं होतं. सय्यमी म्हणते की ते जॉब करणार होते मग त्याच वेळेत मी घरातनं बाहेर निघणार होते. तर रियांश म्हणतो अच्छा म्हणजे ते जॉबला गेल्यानंतर तू ते घरात नसताना जॉबला येणार होती. तर सय्यमी म्हणते हो पण त्यांचा आता जॉब गेला. रियांश म्हणतो काय एका दिवसात जॉब गेला? सय्यमी म्हणते की हो. रियांश म्हणतो म्हणजे आता ते घरात असणार त्याच्यामुळे तुला जॉब करायला बाहेर पडता येणार नाही. सय्यमी म्हणते तोच तर प्रॉब्लेम आहे. रियांश म्हणतो की ऐक संयमी, तुला ना मग आता खोटं बोलून बाहेर पडावं लागेल. संयमी म्हणते की नाही जमणार मला, मला इन जनरल सुद्धा खोटं नाही बोलता येत. उलट मला सगळे म्हणतात की तुला सिक्रेट काही ठेवता येत नाही आणि ते तर माइंड रीडर आहेत, त्यांना लगेच कळेल. रियांश म्हणतो मी एक काम कर, तू त्यांना सांग की तू कोणता तरी कोर्स करते, तू सांग डिझायनिंगचा कोर्स करते. परत रियांश म्हणतो की नाही 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 तसं नको सांगू. परत ते म्हणतील की डिझायनिंगचा कोर्स म्हणजे फालतूपणाच, त्यापेक्षा तू असं सांग की तू ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करते. ट्रॅव्हल्स आणि टुरिझम हा बेस्ट ऑप्शन आहे, त्यामुळे तू तसंच सांग. आणि ऐक, तसंही नाही तरी तू आत्ताच गिल्टमध्ये जाऊ नकोस, कळलं? हे बघ, तू जे काही करतेस ना ते तू इरा आणि ईशानच्या एज्युकेशनसाठी करतेस बरोबर, आणि तसंही अल्टिमेटली ही त्यांना सुद्धा मदत होणारच आहे. ते चंदन आजोबांकडून पैसे घेतात ना ते थांबेत त्यांचं, त्याच्यामुळे तू जे काही करते ना ते तुझ्या घरासाठीच करतेस, त्याच्यामुळे तू गिल्टमध्ये जाऊ नकोस. मी गौरीशला रिक्वेस्ट करून पाहतो की यामध्ये त्याची काही हेल्प होते का. पुढे संयमी घरी येते आणि ती अशोक मामांना तिच्या ट्रॅव्हल्स आणि टुरिझमच्या कोर्स बद्दल सांगते. अशोक मामा म्हणतात की काय भानगड आहे ही. संयमी म्हणते की या कोर्सला खूप ग्रूमिंग आहे, कोविड नंतर तर खूपच. अशोक मामा म्हणतात की याचा तुझ्या करिअर मध्ये काय फायदा आहे? संयमी म्हणते की काही नाहीये, नॉट नेसेसरी. अशोक मामा म्हणतात मग कोर्स पण नॉट नेसेसरी. संयमी म्हणते की पण मी पैसे भरलेत. अशोक मामा म्हणतात काय तू पैसे भरले? संयमी म्हणते की हो. अशोक मामा म्हणतात की आता तू सगळे पैसे भरले, तुझ्याकडून एवढे पैसे आले कुठे? संयमी म्हणते की तुम्ही किती मम्मा सारखे आहात ना हो. अशोक मामा हसतात आणि म्हणतात की हे बघ तू विषय बदलायचा प्रयत्न करू नकोस, सांग मला की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. संयमी म्हणते की एवढा काही महाग नाहीये तो कोर्स, फक्त संध्याकाळी 2-3 तासात जायचा, माझ्याकडे होते पैसे. अशोक मामा तिला म्हणतात की तू आता सगळं ठरवलंच आहे तर मी काय म्हणायचं. पुढे संयमी म्हणते की मग मी जाऊ ना. अशोक मामा म्हणतात की हा जा, पण एक लक्षात ठेव इथून पुढे असे परस्पर पैसे देऊ नकोस, मला सांगत जा, आणि जर माझ्याकडे नसतील, माझ्याकडे ती परिस्थिती नसेल तर तसं मी तुला सरळ स्पष्ट सांगेन. संयमी म्हणते की हो. अशोक मामा तिथून जातात. तेवढ्यात संयमीला गौरीचा फोन येतो. संयमी खुश असते आणि ती म्हणते की हाय गौरीश, आणि थँक्यू सो मच तुम्हाला कॉल बॅक केला, आणि आय एम रिअली सॉरी यार की मी खूप अनप्रोफेशनल वागले. गौरीश म्हणतो अगं मी तुला फोन करणारच होतो, रियांशने मला सगळं काही सांगितलंय. संयमी म्हणते की सॉरी यार मी परत असं कधी करणार नाही. गौरीश म्हणतो ठीक आहे, आता आपण एकत्र काम करतोय. यावरती संयमी खूप खुश होते. ती म्हणते मग मी कधी येऊ? गौरीश म्हणतो की आता तू कधी येऊ शकतेस, आता आली तरी चालेल, पण एक लक्षात ठेव दिस इज युअर लास्ट अँड फर्स्ट टाइम, ओके? तर संयमी होकारार्थी मान हलवते. पुढे अशोक मामा हे ईश्वर काकांना संयमीच्या ट्रॅव्हल्स टुरिझमच्या कोर्स बद्दल सांगतात. ईश्वर काका हे अशोक मामांची समजूत घालतात की मग करू दे ना, काय हरकत आहे. अशोक मामा म्हणतात अरे तो कोर्स करायला पण पैसे लागतात, काय गरज आहे तसल्या गोष्टी करायची, त्या गोष्टींचा काही करिअर मध्ये उपयोग नाहीये. अरे मी थेंबे थेंबे पैसा गोळा करतोय आणि ही मुलगी तो पैसा पिंपानी उठती असं झालेलं आहे. ईश्वर काका म्हणतात अरे हे बघ, आपण तसंही नाही तरी मुलांच्या शिक्षणाचा विचार करत होतो, आता तू त्याच्यासाठी जॉब करतोयस ना, नोकरी पाहतोयस ना, मग आता मुलं स्वतःहून काहीतरी शिकायला पाहतात तर मग करू दे ना त्यांना, तसंही नाही तरी घरामध्ये ते कंटाळतात रे. अशोक मामा मात्र ह्या गोष्टीसाठी तयारच नसतात. ते म्हणतात की मला जर आधीच संयमी हे सगळं सांगितलं असतं ना तर मी तिला याच्यासाठी परवानगी दिलीच नसती. ईश्वर काका म्हणतात अरे पण का? अशोक मामा म्हणतात की हे बघ, मला ना या सगळ्या तिघांमध्ये ना संयमीची जास्त भीती वाटते, कारण की ती ना आता त्या वयामध्ये आलेली आहे. मग ती आता ह्या कोर्ससाठी बाहेर पडणार, 2-3 वेगवेगळ्या निराळ्या लोकांसोबत मिळणार. ईश्वर काका म्हणतात अरे मग चांगले ना, ते तर व्हायलाच हवं, तिने इतर लोकांसोबत पण बोलायला हवं ना. अरे शाळे कॉलेजमधून असा कॉन्फिडन्स नाही येत, करू दे तिला कोर्स.
अशोक मामा मात्र संयमीच्या चिंतेत असतात. त्यानंतर इकडे संयमी ही उर्मिलाच्या घरी येते. ती म्हणते, रियांश आहे का? उर्मिला तिला पाहून म्हणते, तू इथं? अगं तुझे लाडके आजोबा ईश्वर आजोबा इथे नाहीयेत आणि शैफली पण नाहीये घरी. तर संयमी म्हणते, रियांश आहे का? उर्मिला मात्र तिच्या आश्चर्याने बघते आणि म्हणते की तुझं काय काम आहे रियांशकडे? संयमी म्हणते की नाही, त्याचा फोन पण लागत नव्हता, मी बऱ्याच वेळा ट्राय केले. उर्मिला म्हणते की तो पण कामात असेल, तो पण नाहीये इथे. तर संयमी म्हणते की मी गौरीशला पण फोन केलता. तर उर्मिला म्हणते, काय गौरीश? तुला गौरीश बद्दल कसं माहिती? तो तर रियांचा मित्र आहे. संयमी मात्र काही बोलत नाही. उर्मिला म्हणते, अगं मी तुझ्याशी बोलते, बोल ना. संयमी म्हणते, ठीक आहे मी नंतर येते, असं म्हणत ती तिथून पळ काढते. पुढे ईशान हा भिंतीला खिळा ठोकणार असतो. तेवढ्यात तिथे पुराणी येते आणि त्याला अडवते आणि म्हणते, अरे तुला हे खिळे कुठे सापडले? कशाला भिंतीला ठोकतोयस? ईशान म्हणतो की मला कार्पेंटर व्हायचंय. पुराणी म्हणते, अरे पण हे खिळे तुला सापडले तरी कुठे? अजिबात खिळे वेळ ठोकायचे नाहीत. ईशान म्हणतो की ते मला बेड खाली सापडलेत. पुराणी म्हणते, काय? ईशान पुढे म्हणतो की तू जर हे आजोबांना सांगणार असशील तर ऐक, मीच जाऊन आधी सांगेल की तू नीट झाडून काढलं नाही त्यामुळे मला खिळे सापडली. पुराणी म्हणते की लय शहाणा आहेस, जा तिथं कागद पडलेले आहेत, तुम्ही दोघं जण जा तिथं होड्या बिड्या करा, विमान करा आणि ते खेळा, अजिबात तिथं खेळ वेळ ठोकायचे नाहीत, असे म्हणून ती त्याच्याकडून खेळ घेते. पुढे म्हणते की आता हा उद्योग केला त्याचा कसा निसरायचा? परत ते मामा आले ना की आता माझं डोकं खातील. तर इकडे संयमी ही कॅफेमधून काम करून बाहेर पडते. गौरीश तिला अडवतच म्हणतो की संयमी ऐक ना. संयमी म्हणते की माझं काम केलंय, माझं काम कसं झालं? तर गौरीश म्हणतो की ठीक झालेलं आहे, पण फक्त मला एवढं सांगायचंय की तू वेल ऑर्गनायझर आहे, फक्त तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे. मग अशी त्या कस्टमरने तुला कॉफीची प्राइस विचारली तर तू त्यावर त्याला काय म्हणाले की मेनू कार्ड मध्ये बघा. तर असं चालणार नाही, एवढ्या गोष्टी मात्र थोड्या लक्षात ठेव. हे पहिल्या दिवशी ठीक आहे, पण नेहमी नेहमी असं चालणार नाही. तर संयमी म्हणते की हो, माझ्या ते लक्षामध्ये नव्हतं, सॉरी, मी इथून पुढे असं काही करणार नाही. पुढे गौरीश संयमीचं थोडं कौतुक करतो आणि परत तिला म्हणतो की संयमी हे घे तुला, असं म्हणतो तिला तर 5 पैसे देतो. संयमी म्हणते हे. तर गौरीश म्हणतो की ही तुझी पहिली टीप, तुझी पहिली कमाई. तर इकडे अशोक मामा हे ईश्वर काकांना सांगत असतात की संयमीची जरा मला भीतीच वाटते रे, ती तशी इम्पल्सिव्ह आहे, तिला अशी छक्के पंजे कळत नाही. ईश्वर काका हसतात. तर अशोक मामा म्हणतात, काय झालं दात काढायला? ईश्वर काका म्हणतात, कसं असतं ना, खान तशी माती. अशोक मामा म्हणतात, गप, असं काही बोलू नकोस, मला माहिती तू काय म्हणतोयस ते. ईश्वर काका म्हणतात, हे बघ नातवंड आपल्याला आरसा दाखवतात. अशोक मामा म्हणतात, इथं माझं डोकं फुटायची वेळ आली. एकतर आपण चांगल्या गोष्टीसाठी कृती करायला जातो आणि ते मात्र उलटच होतं. ईश्वर काका म्हणतात, असं कधी झालं? अशोक मामा म्हणतात, तेच नाही का 31 डिसेंबरच्या पार्टीला. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.